ते सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि या आंदोलन झाल्यानंतर आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात बैठकासाठी उपस्थित होतो। यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदमध्ये काही बाउन्सर येऊन सरपंचांना, ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतात अशी माहिती मिळाली। आम्ही तसं सीओना सुद्धा सांगितलं, एक्झिक्युटिव्हना सांगितलं, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही 2:15 वाजता या ठिकाणी आलो। तेव्हा 8 ते 9 बाउन्सर आणि त्यातमध्ये 2 राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्राची तपासणी करत होती। आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की 8 कोटीचं एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी, सावंतवाडी की दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत। आणि त्यामुळेच खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा ह्या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे। आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे, जिल्हा सीओंकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कामाला मुदतवाढ मिळावी अशी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागणी केली आहे। राजकीय नेते कोण होते? नाही, 2 राजकीय नेते होते। त्याच्या CCTV तपासा अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे, लेखी पत्र दिलेलं आहे। CCTV पोलिसांनी तपासल्यावर ते राजकीय नेते कोण होते, त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेले, हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल। दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून